कधी लक्ष दिलंस का या गोष्टींकडे? काही गोष्टी अगं कधीच बोलल्या जात नाहीत, पण त्या रोज सगल्या जातात. काल रात्री घरात सगळे झोपले होते. तो हळूच उठला, कपाट उघडलं, एक शर्ट हातात घेतला, आरशात स्वतःकडे पाहिलं आणि क्षणभर थांबला आणि तो शर्ट परत ठेवला. का माहिती आहे का तुला? कारण त्याला आठवलं, या महिन्यात मुलांची फी आहे, घर खर्च आहे, औषधं आहेत आणि त्याच्या इच्छा पुन्हा पुढच्या महिन्यावर गेल्या. तो कधीच मोठ्याने बोलत नाही, पण प्रत्येक वेळी तो स्वतःला मागे ठेवतो. रविवारचा दिवस होता. तो आणि मुलं बाहेर जायचं म्हणाला. तो लगेच म्हणाला, चला जाऊया. पण त्याच दिवशी त्याने स्वतःसाठी चप्पल घ्यायची ठरवली होती, पण घेतली नाही. कारण तुमचं हसू त्यांच्यासाठी जास्त महत्वाचं होतं. तो कधीच काही मागणार नाही अगं, पण त्याला फक्त एक गोष्ट हवी असते, तुझी साथ. काही ताई आज त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. पण जर तू अजूनही काहीच करत नसशील ना, तर एकदा आज शांतपणे विचार कर. तुला बाहेर जाऊन जॉब करता येत नसेल तरीही आज घर बसल्या सुद्धा खूप संधी आहेत. फक्त गरज आहे एक पाऊल पुढे टाकण्याची. जर तू आज एक निर्णय घेतलास, थोडं शिकलीस, थोडं स्वतः उभी राहिलीस, तर फक्त घर नाही तर त्याचं पण आयुष्य बदलेल. जर तुझा नवरा सुद्धा असाच असेल तर ही रील त्यांच्यापर्यंत पोहोचव, त्याला टॅग कर आणि ही स्टोरी पुढे शेअर कर. कारण असे नवरे शब्दांनी नाही ताई, तर साथीने समजले जातात अगं.